आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या ऍक्टिव्हिटी शीट मधील तिसरा सेक्शन जो पोएट्री बद्दल आहे तो इथे सविस्तरपणे पाहणार आहोत। हा प्रश्न आपल्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये तिसरा असतो। रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ऍक्टिव्हिटीज गिव्हन बिलो। या प्रश्नामध्ये आपल्या टेक्स्टबुक मधील ज्या कविता आहेत त्या कवितेचे स्टांजा दिलेले असतात आणि त्यावर A1, A2, A3 असे 3 प्रश्न दिलेले असतात। त्या प्रश्नांची आपल्याला उत्तरे लिहायची असतात। आपण इथे सविस्तरपणे प्रश्नांचे अर्थ आणि उत्तरे पाहणार आहोत। सिल्वर ही कविता इथे आपल्याला दिलेली आहे आणि त्यावरील प्रश्न आपण इथे सोडवणार आहोत। A1 कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स। खाली दिलेले वाक्य पूर्ण करा। नंबर 1 डॅश अँड डॅश आर द ओनली द मूव्हिंग ऑब्जेक्ट्स इन द पोएम। म्हणजे या कवितेमध्ये कोणते 2 ऑब्जेक्ट्स हालचाल करणारे सांगितलेले आहेत। तर त्याचं उत्तर आहे मून आणि माऊस। नंबर 2 द डॉग लिव्हज इन डॅश। म्हणजे कुत्रा कुठे राहतो? केनल। कवितेमध्ये दिलेलं आहे। नंबर 3 द डव इज केप्ट इन कोट। म्हणजे पक्ष्यांचे घरटे। नेक्स्ट नंबर 4 द मून वॉक्स द नाईट इन हर सिल्वर शून। शून म्हणजे शूज। A2 कंप्लीट द वेब। वेब कंप्लीट करायचे इथे आपल्याला। थिंग्स दॅट अपियर सिल्वर इन द मूनलाइट। म्हणजे कोणत्या वस्तू चंद्रप्रकाशामुळे सिल्वर दिसतात। त्यापैकी फक्त 4 वस्तूंची नावे इथे आपल्याला लिहायची आहेत। आपल्या कवितेमध्ये बऱ्याच वस्तू ज्या चंद्रप्रकाशामुळे चंदेरी होतात, सिल्वर होतात त्या दिलेल्या आहेत। त्या मी त्या अंडरलाईन केल्यात। त्यापैकी तुम्ही कुठल्याही 4 वस्तूंची नावे वेब मध्ये लिहायची आहेत। बघा त्या कोणत्या वस्तू आहेत? सिल्वर शूज म्हणजे चंदेरी बूट शूज, सिल्वर फ्रूट चंदेरी फळ, सिल्वर ट्रीज म्हणजे चंदेरी झाड, सिल्वर थॅच म्हणजे चंदेरी घराचे छप्पर, पॉज ऑफ सिल्वर, पॉज ऑफ डॉग म्हणजे कुत्र्याचे पंजे, सिल्वर फेदर कबुतराचे चंदेरी पिसे, सिल्वर क्लॉज अँड सिल्वर आईज म्हणजे हार्वेस्ट माऊसच्या चंदेरी नखे आणि चंदेरी डोळे, सिल्वर रीड्स अँड सिल्वर स्ट्रीम। ह्या ऑब्जेक्ट पैकी कोणतेही 4 ऑब्जेक्ट तुम्ही इथे लिहायचे आहेत। बघा मी लिहिलेत फ्रूट, थॅच, ट्रीज आणि फेदर। फेदर म्हणजे पीस। A3 प्रश्न बघा इथे राईट 2 पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द स्टॅन्झाज। आपल्याला इथे फक्त 2 जोड्या रायमिंग वर्ड्सच्या दिलेल्या कडव्यामधून लिहायच्या आहेत। रायमिंग वर्ड्स जे आहेत त्यांना इथे हायलाइट केलेलं आहे ते तुम्ही आणि पाहून घ्या त्या पेअर्स। मी फक्त इथे 2 दिलेल्या आहेत आणि हायलाइट केलेल्या बघा मून शून, सीज ट्रीज, कॅच थॅच, लॉग डॉग, पिप स्लिप, बाय आय, ग्लिम स्ट्रीम। रायमिंग वर्ड्स हे नेहमी कवितेतील जे शेवटचे शब्द असतात तेच असतात, तेच आपण लिहायचे असतात, हे तुम्ही लक्षात ठेवा। नेक्स्ट पोएम बघा कोरोमंडल फिशर्स। ही आपल्या टेक्स्ट बुक मधील कविता आहे। या कवितेवरचे आपण इथे प्रश्न सोडवणार आहोत।
2 स्टांजा इथे दिलेले आहेत कवितेमधील. पहिला प्रश्न पाहूया इथे. A1 What do the following expressions refer to? Write in word or a phrase. खाली दिलेले जे एक्सप्रेशन्स आहेत ते कोणाचा संदर्भ देतात ते शब्दात किंवा फ्रेज मध्ये आपल्याला इथे लिहायचं आहे. नंबर 1 ब्रदर फॉर द फिशर्स. फिशर्स जे आहेत त्यांचा भाऊ म्हणून कोणाचा उल्लेख केलेला आहे बघा. इथे लाईन आहे द क्लाउड इज आवर ब्रदर, म्हणजे आपल्याला इथे उत्तर लिहायचं क्लाउड. नंबर 2 किंग्स ऑफ द सी, म्हणजे समुद्राचे राजे कोण आहेत तर आपण ह्या कवितेचा अर्थ समजल्यानंतर आपल्याला लक्षात येतं फिशरमेन, कोळी बांधव. नंबर 3 अ चाइल्ड दॅट हॅज क्राईड ऑल नाईट, म्हणजे आपल्या कवितेमध्ये मुलाची आणि वाऱ्याची तुलना केलेली आहे, त्यामुळे अ चाइल्ड दॅट हॅज क्राईड ऑल द नाईट त्याचं उत्तर विंड येईल. नंबर 4 या ओळीवरनं आपण ते स्पष्ट करू शकतो. द विंड लाईज अस्लीप इन द आर्म्स ऑफ द डॉन लाईक अ चाइल्ड दॅट हॅज क्राईड ऑल नाईट. नंबर 4 मदर फॉर द फिशर्स. इथे बघा द सी इज आवर मदर, म्हणजे आपल्याला इथे उत्तर लिहिणं अपेक्षित आहे सी. A2 प्रश्न बघा. फाइंड अँड राईट द लाईन इन द पोएम दॅट रेफर्स टू. अर्ली मॉर्निंग साठी कोणती ओळ रेफर होते ते आपल्याला इथे सांगायची आहे. मी अंडरलाईन केली आहे ती पाहून घेऊया आपण. अर्ली मॉर्निंग साठी सुरुवातीची जी ओळ आहे राईज ब्रदर्स राईज द वेकनिंग स्काईज प्रे टू द मॉर्निंग लाईट, ही जी ओळ आहे ती ओळ आपल्याला अर्ली मॉर्निंग साठी रेफर केलेली आहे. त्यानंतर इथे सेकंड आहे द सी इज फ्रेंडली. यासाठी द सी इज आवर मदर, द क्लाउड इज आवर ब्रदर, द वेव्हज आर आवर कॉम्रेड्स ऑल, ही ओळ रेफर केलेली आहे. कॉम्रेड्स याचा अर्थ सोबती आणि फ्रेंड म्हणजे सुद्धा सोबती, यावरनं ही लाईन रेफर केली आहे हे आपण समजून घेऊ शकतो. A3 राईट ॲटलिस्ट 2 पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द अबव पोएम. दिलेल्या कवितेमधून कमीत कमी 2 जोड्या रायमिंग वर्ड्सच्या लिहायच्या आहेत. इथे बघा ड्राईव्ह लाईव्ह आणि कॉल ऑल इथे मी लिहिलेले आहेत आणि हायलाइट सुद्धा केलेले आहेत. आपण फक्त पाहून घेऊया. लाईट नाईट, फ्री सी, कॉल ऑल, ड्राईव्ह लाईव्ह. नेक्स्ट पोएम सक्सेस ही पोएम इथे दिलेली आहे आपल्याला आणि त्या पोएमवरती आपल्याला 3 प्रश्न सोडवायचे आहेत. A1 बघा. कंप्लीट द फॉलोइंग. द पोएट वॉन्ट अस टू. इथे आपल्याला वाक्य पूर्ण करायचे आहेत. कवीची इच्छा काय आहे आपल्याकडून टू लाफ ऑफन अँड मच, नेहमी हसत खेळत राहिलं पाहिजे. द पोएट वॉन्ट अस टू लिव्ह द वर्ल्ड, हे जग आपल्याला कसं बनवायचंय बीट बेटर, आहे त्यापेक्षा थोडंसं चांगलं बनवायचंय. नंबर 3 द पोएट सेज दॅट सक्सेस इज. बघा ही लाईन जी आहे ती आपल्या पोएम मधलीच आहे, शेवटची लाईन. टू हॅव सक्सीड, यशस्वी होणे म्हणजेच कवीच्या दृष्टीने सक्सेस आहे. द पोएट वॉन्ट अस टू अप्रिशिएट, कशाची स्तुती करायची आहे कवीच्या इच्छेनुसार सुंदरता, ब्युटी दिलेला आहे इथे आपल्या कवितेमध्ये. नेक्स्ट A2 राईट सिमिलर मिनिंग वर्ड्स. आपल्याला समानार्थी शब्द लिहायचेत. वॉइज अँड ब्रिलियंट पर्सन म्हणजे हुशार व्यक्ती, म्हणजेच आपल्या कवितेमध्ये रेफर आलेला शब्द आहे इंटेलिजंट. नंबर 2 इथे असं काही दिलेलं नाही की फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम द अबव गिव्हन पोएम. तुम्ही स्वतःच्या मनाचे सुद्धा इथे शब्द लिहिले तरी चालणार आहेत, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट फादर अँड मदर, पॅरेंट. नंबर 3 पर्सन वर्क्स इन द गार्डन, गार्डन मध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला आपण गार्डनर, माळी म्हणतो. नंबर 4 पर्सन डज सोशल ऍक्टिव्हिटीज, सामाजिक कार्य उपक्रम राबवणारा व्यक्ती कोण आहे तर सोशल वर्कर किंवा सोशल ऍक्टिव्हिटीज असं लिहिलं तरी चालेल. A3 लिस्ट 2 इन्फिनिटिव्ह वर्ब फॉर्म्स फ्रॉम द पोएम.
टू इन्फिनिटिव्ह जेवढे व्हर्ब आहेत ते तुम्हाला इथे लिहायला सांगितलेत आणि इथे भरपूर शब्द आपल्या कवितेमध्ये इन्फिनिटिव्ह शब्द दिलेत. आपण अंडरलाईन करूया बघा. मी इथे फक्त 2 ह्याला अंडरलाईन करते, बाकीचे तुम्ही समजून घ्या. टू लाफ, टू विन, नेक्स्ट टू अर्न, टू ऍप्रिशिएट, टू फाइंड, टू लिव्ह, टू नो. हे इन्फिनिटिव्ह आहेत. इन्फिनिटिव्ह म्हणजे टू आणि दिलेल्या क्रियापदाचं पहिलं रूप. सेक्शन 3 पोएट्री. नेक्स्ट पोएम बघूया आपण. ही जी कविता आहे ती बटरफ्लाय ही कविता आहे. बघा पहिला प्रश्न काय सांगितला इथे. पिक आउट 4 एक्सप्रेशन्स फ्रॉम द पोएम वेअर द पोएट प्लीड्स बटरफ्लाय नॉट टू गो अवे. प्लीड्स म्हणजे विनंती करणे. की दिलेल्या कवितेमधून असे 4 वाक्यप्रयोग आपल्याला शोधायचे की ज्यामध्ये कवी फुलपाखराला दूर जाऊ नकोस अशी विनंती करतो. तर ते 4 वाक्यप्रयोग एक्सप्रेशन्स मी इथे लिहिलेले आहेत, अंडरलाईन पण केलेले आहेत. पहिला आहे स्टे नियर मी, माझ्याजवळच थांब. दुसरा आहे डू नॉट टेक दाय फ्लाइट, इथून उडून जाऊ नको. नंबर 3 स्टे इन साईट, मला दिसशील असाच थांब. साईट म्हणजे दृष्टी. डू नॉट एट डिपार्ट, मला आत्ता सोडून जाऊ नकोस. हे 4 एक्सप्रेशन्स कवी फुलपाखराला विनंती करतो हे सांगतात, दूर जाऊ नकोस अशी. A2 बघा आता प्रश्न. मॅचिंग लाईन्स मॅच द पेअर्स, मॅच द लाईन्स विथ देअर मिनिंग. लाईन्स आणि मिनिंग दिलेत आणि आपल्याला ते मॅच करायचे. इथे मी खाली उत्तरं दिलेले आहेत, आपण अर्थ समजून घेऊया. नंबर 1 डू नॉट टेक दाय फ्लाइट, म्हणजे तू तुझा उड्डाण घेऊ नको, म्हणजेच उडू नको. आता याच्यासाठी तुम्हाला बरोबर जे मिनिंगफुल सेंटेन्स आहे ते आहे डू नॉट फ्लाय अवे. डू नॉट टेक दाय फ्लाइट म्हणजेच डू नॉट फ्लाय अवे, उडून जाऊ नकोस. नंबर 2 मच कन्व्हर्स डू आय फाइंड इन दी, म्हणजे मला तुझ्यासोबत खूप बोलायचं आहे. आता यासाठी दुसऱ्याचं उत्तर आहे सी आय वॉन्ट टू टॉक यू अबाउट मेनी थिंग्स, बऱ्याच गोष्टीबद्दल मला तुझ्याशी बोलायचं आहे. नंबर 3 हिस्टोरियन ऑफ माय इन्फॅन्सी, इन्फॅन्सी म्हणजे बालपण, हिस्टोरियन म्हणजे इतिहासकार. याचं करेक्ट उत्तर आहे इन यू आय सी द टाइम दॅट हॅज गॉन बाय. आता हिस्ट्री म्हणजे गॉन डेज आणि म्हणून यावरनं हे करेक्ट आन्सर तुम्ही घेऊ शकता. नंबर 4 डेट टाइम रिवाइव्ह इन दी, डेट टाइम म्हणजे पास्ट, पास्ट म्हणजे इथे चाइल्डहुड आणि राहिलेलं एकच पर्याय आहे ए, म्हणून ए उत्तर बरोबर आहे. रिमाइंडर ऑफ माय चाइल्डहुड डेज. A3 रायमिंग वर्ड्स. आता या दिलेल्या कवितेतून रायमिंग वर्ड्स लिहायचे आहेत. इथे रायमिंग वर्ड्स शेवटचे शब्द आहेत फ्लाइट, साइट, डिपार्ट, हार्ट. इथे 2 दिलेले आहेत. तुम्ही आणखीन शेवटचे शब्द ज्यांचे उच्चार सारखे आहेत आणि शेवटचे लेटर्स शब्दामधले सारखे आहेत असे रायमिंग वर्ड्स असतात ते लिहू शकता. इथे बरेच आहेत आणखीन रायमिंग वर्ड्स. आपल्याला इथे फक्त त्यांनी 2 रायमिंग पेअर्स लिहायला सांगितलेले आहेत. नेक्स्ट बघूया आता. ही जी कविता आहे ती कविता सिल्वर ही आहे आणि त्याच्याबद्दल इथे प्रश्न विचारलेले आहेत. आपण पाहून घेऊया सिल्वर प्रश्न. A1 ट्रू ऑर फॉल्स, खाली दिलेले वाक्य चूक आहेत की बरोबर आहेत ते पाहायचे आपल्याला. नंबर 1 द पोएट डिस्क्राइब्स व्हिजिबल इफेक्ट्स ऑफ मूनलाइट ऑन द कंट्री साइड ॲट नाईट, म्हणजे पोएट इथे वर्णन करतोय. कशाचं वर्णन करतोय की म्हणजे कंट्री साइड, खेड्याच्या जवळ चंद्रप्रकाश पसरल्यामुळे रात्रीचा काय इफेक्ट होते त्याचं वर्णन या कवितेमध्ये कवी करतो आहे का. मग हे उत्तर बरोबर आहे ट्रू. नंबर 2 ॲज द सन वॉक सायलेंटली ओव्हर द ह्युमन सेटलमेंट्स बिलो एव्हरीथिंग टर्न सिल्वर. आता यामध्ये बघा विद्यार्थ्यांनो थोडंसं त्यांनी चेंज केलंय. इथे मून पाहिजे पण त्यांनी इथे सन दिले, त्यामुळे हे वाक्य आपल्याशी रिलेटेड नाही, हे वाक्य फॉल्स आहे.
Number 3, the moving fish and water of a stream turn silver by the moonlight. बघा, मूव्हिंग नाही, इथे मूवलेस आहे, यांनी इथे मूव्हिंग हालचाल करणारा मासा असं दिलंय आणि आपल्या कवितेमध्ये मूवलेस आहे, म्हणजे हे वाक्य फॉल्स आहे. नंबर 4, द सिल्वर बीम्स ऑफ मून इज रिफ्लेक्टिंग ऑन द विंडोज. ट्रू, म्हणजे चंद्रप्रकाशामुळे खिडकी जी आहे ती कशी दिसते, रिफ्लेक्ट झाल्यामुळे चंदेरी दिसते, तर ते हे जे वाक्य आहे ते बरोबर आहे, ट्रू. बघा, रायमिंग पेअर्स जे आहेत त्यांना मी हायलाइट केले. इथे तिसरा प्रश्न नेहमीच रायमिंग पेअर्स लिहा असाच आलेला आहे, लक्षात घ्या. रायमिंग पेअर्स तुम्हाला शोधता आल्या पाहिजेत. A2, आन्सर द फॉलोइंग. राईट द इफेक्ट्स ऑफ मूनलाइट ऑन स्लीपिंग डव्स, हार्वेस्ट माऊस अँड फिश. म्हणजे झोपलेला जो कुत्रा आहे किंवा झोपलेले जे कबुतरे आहेत आणि हार्वेस्ट माऊस आणि फिश यांच्यावरती चंद्रप्रकाशाचा काय इफेक्ट होतो असा प्रश्न आपल्याला इथे दिलेला आहे. तर त्या सर्व ज्या गोष्टी आहेत, इफेक्ट काय होतो, ह्या सर्व गोष्टी काय कशा दिसतात आपल्याला, सिल्वरी दिसतात. बघा, उत्तर काय दिलंय मी आता इथे, कोणत्या गोष्टी सिल्वरी दिसतात ते मी इथे लिहिलेलं आहे. तुम्ही ते नाही लिहिलं तरी चालेल, डायरेक्ट तुम्ही असं लिहिलं की ऑल दीज थिंग्स अपियर्स सिल्वरी बिकॉज ऑफ मूनलाइट तरी चालणार आहे. बघा, या प्रश्नाचं उत्तर लिहिताना मी कोणत्या वस्तू दिलेल्या डॉगशी, डवशी, माऊसची, फिशशी रिलेटेड आहेत त्या सुद्धा लिहिले आणि पुढे नंतर लिहिले ऑल दीज थिंग्स अपियर सिल्वरी बिकॉज ऑफ मूनलाइट. पॉज ऑफ स्लीपिंग डॉग्स, feather of sleeping doves, claws and eyes of mouse, moolish fish, all these things appear silvery because of moonlight. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे रायमिंग स्कीम. जनरली रायमिंग स्कीम किंवा रायमिंग पेअर्स विचारली जाते. बघा, इथे रायमिंग स्कीम लिहायला सांगितले. रायमिंग स्कीम मध्ये त्यांनी प्रश्न विचारलाय, राईट एनी 4 रायमिंग पेअर्स फ्रॉम द पोएम. म्हणजे इथे रायमिंग स्कीम लिहायची नाही आपल्याला, रायमिंग पेअर्सच लिहायच्यात 4. त्या अंडरलाईन केल्यात बघा इथे, मून, शून, सीज, ट्रीज, कॅच, थॅच, लॉग, डॉग. नेक्स्ट पोएम बघूया. इथे ही सुद्धा कविता कोरोमंडल फिशर याच्याशीच रिलेटेड आहे आणि त्यामधलेच हे स्टांजा इथे दिलेले आहेत. प्रश्न पहिला बघूया. स्टेट वेदर यू ऍग्री ऑर डिसऍग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. दिलेल्या वाक्याशी तुम्ही सहमत आहात की असहमत आहात ते सांगायचे. वाक्याचा अर्थ समजून घेऊया आपण. देअर इज अ प्लेझंट स्मेल अमंग द क्लस्टर ऑफ मँगोज ट्री. मँगोच्या उपवनामध्ये खूप छान असा वास येत होता. ऍग्री, कारण वाक्य इथे दिलेलं आहे बघा, सेंट ऑफ द मँगो ग्रोज स्वीट, म्हणजेच छान येत होता. नंतर नंबर 2, फॉर द फिशरमॅन द सी इज देअर फादर. म्हणजे फिशरमॅनसाठी सी हा त्याचा वडील होता का नाही, तर सी इज देअर मदर, म्हणजे हे डिसऍग्री वाक्य आहे. नंबर 3, द फिशरमॅन आर शुअर दॅट गॉड अल्मायटी विल सेफ गार्ड देअर लाईव्स. म्हणजे फिशरमॅनला खात्री होती की देवाची जी ताकद आहे, शक्ती आहे, ते त्यांचं जीवन सुरक्षित ठेवतील. ऍग्री. नंबर 4,
द फिशरमॅन डू नॉट लव्ह द फॅमिलियर व्हॉइसेस ऑन द शोर, म्हणजे किनाऱ्यावरती जे ओळखीचे आवाज त्यांना येत होते ते त्यांना आवडत नव्हते, हे डिसएग्री आहे. बघा फॅक्च्युअल क्वेश्चन इथे विचारला. A2 राईट 2 लाईन्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट दॅट रेफर टू लँडस्केप, 2 लाईन्स दॅट रेफर टू सीस्केप इन द फॉलोइंग टेबल. इथे मी हायलाइट केलेले आहेत, तिथे नंबर दिलेत, ते तुम्हाला या टेबलमध्ये वाक्य लिहायचेत. लँडस्केपशी रिलेटेड कोणते 2 वाक्य आहेत तर इथे नंबर दिलेत बघा. पहिलं आहे स्वीट इज द शेड ऑफ द कोकोनट ग्लेड अँड द सेंट ऑफ द मँगो ग्रो. दुसरं आहे अँड स्वीट आर द सँड्स ॲट द फुल ओ द मून विथ द साऊंड ऑफ द व्हॉइसेस वी लव्ह. सीस्केपशी रिलेटेड जे वाक्य आहे ते इथे लिहिलेत. बट स्वीटर ओ ब्रदर्स द किस ऑफ द स्प्रे अँड द टान्स ऑफ द वाईल्ड फोम्स ग्ली. आणि दुसरं आहे रो ब्रदर्स रो टू द एज ऑफ द वर्ज वेअर द लो स्काय मेट्स विथ द सी. A3 राईट 2 पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. रायमिंग वर्ड्स लिहायचे, तिथे 2च जोड्या लिहायच्यात. कॉल ऑल, ड्राईव्ज, लाईव्ज. इथे रायमिंग वर्ड्स मी सर्कलमध्ये दिलेले आहेत, त्यांच्या फक्त जोड्या तुम्हाला कोणत्याही 2 लिहिल्या तरी चालतील. नेक्स्ट पोएम पाहूया आपण. ही सुद्धा पोएम जी आहे ती कोरोमंडल फिशर बद्दलच आहे. A1 प्रश्न बघा. मॅच द फॉलोइंग, जोड्या लावायच्यात आपल्याला. द विंड, विंडचा रेफर कशाशी केलेला आहे? चाइल्ड, म्हणजे रात्रभर घोंगावणारा वारा तसंच रात्रभर रडणारं मूल यांचं कंपॅरिझन इथे केलेलं आहे, म्हणून उत्तर आपल्या द विंडचं चाइल्ड येईल. बी सी गॉड, समुद्र देवता काय करते? होल्ड्स द स्टॉर्म, येणाऱ्या वादळाला थांबवते. सी वेव्हज, म्हणजे ज्या लाटा आहेत त्या लाटांसाठी, लाटा म्हणजेच कोण आहेत तर सोबती आहेत. आणि डी क्लाउड, क्लाउड म्हणजे भाऊ, ब्रदर. हे कविता वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं. A2 प्रश्न पाहूया आता. आन्सर द फॉलोइंग. हु आर कॉल्ड द किंग्स ऑफ द सी, वाय आर दे नॉट अफ्रेड ऑफ द सी. बघा त्यांनी इथे प्रश्न विचारलाय की समुद्राचा राजा कोणाला म्हटलं आहे तर मासेमारी करणारे जे कोळी बांधव आहेत त्यांना राजा म्हणलेला आहे. फिशरमेन आर कॉल्ड द किंग्स ऑफ द सी. वाय आर दे नॉट अफ्रेड ऑफ द सी, त्यांना समुद्राची का भीती वाटत नाही? दे आर नॉट अफ्रेड ऑफ द सी बिकॉज दे आर शुअर दॅट गॉड विल सेव्ह देअर लाईव्स. त्यांना खात्री आहे की देव त्यांचं जीवन जे आहे ते सुरक्षित ठेवणार आहे आणि म्हणून ते समुद्राला घाबरत नाहीत. नेम अँड एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच. आता इथे आपल्याला फिगर ऑफ स्पीच सांगायची आणि ती एक्सप्लेन करायची. द विंड लाईज अस्लीप इन द आर्म्स ऑफ द डाऊन लाईक अ चाइल्ड दॅट हॅज क्राईड ऑल नाईट. यामध्ये तुलना केलेली आहे वाऱ्याची आणि मुलाची, छोट्या मुलाची, की वारा रात्रभर घोंगावून पहाटेच्या हातामध्ये शांत येऊन झोपतो, तसं मूल रात्रभर रडून आईच्या भाऊमध्ये शांत झोपतं. याचं कंपॅरिझन वाऱ्याचं आणि मुलाचं केलंय, म्हणून इथे सिमिली आहे. आणि द विंड इज कम्पेअर्ड विथ अ चाइल्ड असं मी एक्सप्लेनेशन इथे सोप्या भाषेत दिलेलं आहे. अशा प्रकारे इथे आपण पोएट्री सेक्शनच्या बऱ्याच कविता त्यांचं कॉम्प्रिहेन्शन इथे पाहत आहोत. नेक्स्ट पोएम बघूया आता. ही शेवटची आहे बघा. ही जी कविता आहे ती बटरफ्लाय आहे. त्यामधला पहिला प्रश्न बघूया. A1 ऍग्री ऑर डिसऍग्री, तुम्ही सहमत आहात की असहमत आहात? स्टेट वेदर यू ऍग्री ऑर डिसऍग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. तुम्ही सहमत बघा. आता पहिलं वाक्य बघूया. दिस इज पोएम विच टेल्स हाऊ चाइल्डहुड फ्लाईज अवे लाईक द बटरफ्लाय. म्हणजे ही जी कविता आहे या कवितेमध्ये आपलं बालपण कसं बटरफ्लाय सारखंच निघून गेलेलं आहे याबद्दल माहिती दिलेली आहे असं सांगितलंय. पण हे डिसऍग्री आहे, तर ही कविता आपल्या बालपणीची आठवण आहे, बटरफ्लायमुळे आलेली रिमाइंडर ऑफ द चाइल्डहुड आहे आणि म्हणून डिसऍग्री. नंबर 2 द पोएट सिस्टर एमलाईन who was very close to him both used to play in their garden. म्हणजे कवीची जी बहीण आहे इमलाईन, ती आणि कवी हे दोघं गार्डन मध्ये खेळतात. तर इथे गार्डन मध्ये खेळत नाहीत, तर चेसिंग बटरफ्लाय, तर फुलपाखराचा पाठलाग करतात, म्हणून हे वाक्य सुद्धा डिसऍग्री आहे. नंबर 3 द पोएट वॉन्टेड द बटरफ्लाय नॉट टू फ्लाय अवे ॲज ही वॉन्टेड टू ड्वेल ऑन हिज पास्ट. म्हणजे कवीला
कवी बटरफ्लायला उडून जाऊ नको अशी विनंती करतोय, कारण त्याची इच्छा आहे की त्याला त्याच्या भूतकाळामध्ये रमायचं आहे. ऍग्री. द बटरफ्लाय सिम्बॉलायझेस द वंडरफुल चाइल्डहुड ऑफ द पोएट. म्हणजे बटरफ्लाय हे त्याचं सुंदर असं जे बालपण आहे त्याचं प्रतीक आहे. ऍग्री. A2 प्रश्न पाहूया आता. पिक आउट एक्सप्रेशन्स. पिक आउट फ्रॉम द पोएम 4 एक्सप्रेशन्स वेअर द पोएट प्लीड्स विथ द बटरफ्लाय नॉट टू गो अवे. याच्या आधीच्या कॉम्प्रिहेन्शन मध्ये पोएमच्या आपण हा प्रश्न पाहिलेला आहे. कोणते वाक्यप्रयोग आहेत की ज्यामध्ये कवीने फुलपाखराला दूर उडून जाऊ नको अशी विनंती केली आहे. ते स्टे नियर मी, डू नॉट टेक दाय फ्लाइट, अ लिटिल लॉंगर स्टे नियर मी, डू नॉट एट डिपार्ट, फ्लोट नियर मी. हे एक्सप्रेशन्स इथे दिलेले आहेत. राईट डाऊन द रायमिंग स्कीम ऑफ द फर्स्ट स्टॅन्झा ऑफ द पोएम. फर्स्ट स्टॅन्झाची रायमिंग स्कीम इथे विचारली आहे. इथे A B B C B C B अशी रायमिंग स्कीम येते. तुम्ही रायमिंग स्कीम शेवटचे जे रायमिंग वर्ड्स आहेत ते पाहून करू शकता. अशा प्रकारे आपण इथे या व्हिडिओमध्ये जुन्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले जे पोएमचे स्टॅन्झा आहेत आणि त्यावरचे जे कॉम्प्रिहेन्शनसाठी प्रश्न उत्तर दिलेले आहेत ते इथे आपण बरेच पाहिलेले आहेत. तुम्हाला यामध्ये काही शंका असेल तर मला कॉमेंटमध्ये जरूर विचारा. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली याबद्दल तुमचं मत मला सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा जरूर करा.